प्राजक्त तनपुरे यांनी हाती कमळ घेतलेला आहे। प्राजक्त तनपुरेंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। रवींद्र चव्हाणांकडून तनपुरेंचं स्वागत करण्यात आले। तनपुरेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे नाराज होते अशी चर्चा होती। मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला। भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंचं भाजपमध्ये स्वागत केलेलं आहे। सोमवारी प्राजक्त तनपुरे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील असंही सांगण्यात येते। जनतेमधून राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले। राज्यातील माजी मंत्री कोण आहेत प्राजक्त तनपुरे आपण हे पाहतोय। तनपुरेंना राजकीय घराण्याची पार्श्वभूमी आहे। जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत। माजी खासदार प्रसाद तनपुरेंचे ते पुत्र आहेत। वडील प्रसाद तनपुरे 25 वर्ष आमदार होते। आजोबा बाबूराव दादा तनपुरे 10 वर्ष आमदार राहिले होते। राष्ट्रवादीतून तनपुरेंचा राजकीय प्रवास सुरू झाला। पहिल्यांदा आमदार होताच मंत्रिपदाची लॉटरी त्यांना लागली। ची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्याबरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे, विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। तर प्राजक्त तनपुरे यांनी अखेर हाती कमळ घेतलेला आहे। त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांनी आज प्रवेश केलाय। त्या विश्वासाला आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि कुठेही विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असं मी आश्वासित करतो आणि